हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, मी हे सगळं भिजवून ठेवलं होतं इडलीसाठीचं. उद्या सकाळी इडली करायची होती म्हणून आज सकाळीच ते सगळं भिजवून ठेवलं होतं. पोहे फक्त आत्ता भिजवलेले आहेत आणि माझा रात्रीचा सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर मी आता हे वाटायला घेणार आहे, कारण जेवायला अजून थोडासा वेळ होता आणि जेवल्यानंतर हे सगळं वाटायचं म्हणलं ना मग खूपच सगळं किचन घाण होऊन बसतो आणि भरपूर अशी भांडी पडतात. म्हटलं तर थोडासा वेळ आहे तर आत्ताच सगळं वाटून घ्यावं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी करून ठेवली. ते मम्मीनं नारळ फोडला आणि खोबरं पण बारीक चिरून ठेवलं उद्या सकाळच्या चटणीसाठी. आणि इकडे बघा, सांबारसाठी मी चिंच आणि गूळ भिजवून ठेवत होती, कारण रात्रभर ते छान असं भिजलं. एकत्रच भिजवणार होती आणि एकत्र छान असं त्याचा अर्क उतरेल रात्रभर पाण्यामध्ये. छान चिंच गुळाची चटणी तयार होईल डायरेक्टली. ते सांबारमध्ये टाकल्यानंतर त्याला भरपूर अशी टेस्ट येते. मग तेच सगळं तयारी आत्ताच करून ठेवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतनं उठल्या पहिल्यांदा बघितलं की इडलीचं पीठ नीट भिजलेलं आहे का, तर खूप छान भिजलं होतं. मला उलट ते पातेलं होतं ना ते बारकं पडलं आणि बरं मी ते भिजत ठेवताना खाली पेपर अंतरला होता त्याच्या, जेणेकरून ते खूप जास्त फुगलं आणि ते सगळं उतू गेलं, खाली पेपरवरती पडलं, काही घाण झालं नाही. पण खूप छान भिजलं होतं. त्या इडल्या पण खूप लुसलुशीत होणार होत्या. मम्मींना म्हणलं एकीकडे तुम्ही सांबार करा आणि मी एकीकडे चटणी करते, कारण ॲट टाईम हे सगळं होणं पॉसिबल नव्हतं, कारण खूप धावपळ झाली असते माझी. मम्मींना 8 वाजता जायचं असतं कामावरती. आणि मी चटणी कशी बनवते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान चटणी बनते. मी जशी बनवते तशी बनवलं तर एकदम हॉटेल स्टाईल चटणी बनते. तर इकडे बघा, कोथिंबीर, मिरची, लसूण, खोबरं, त्यानंतर भाजलेली डाळ आणि शेंगदाणे हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं आणि त्याला मग जिरी, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. खूप छान चटणी बनते. त्यानंतर चटणी आणि सांबार बनवून झालं होतं. मग एकीकडे इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालून ते गरम व्हायला ठेवलं. तोपर्यंत मी भांड्यांमध्ये बॅटर भरून घेतलं इडलीचं. आता इडलीचं बॅटर थोडंसं घट्ट होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि व्यवस्थित करून घेतलं आणि मीठ टाकलं चवीनुसार. आता काही जण जेव्हा भिजत ठेवतात ना रात्री वाटून झाल्यानंतर ना, तेव्हा सोडा आणि मीठ एकदम टाकतात, पण मला तेव्हा अंदाज कळत नाही मिठाचा. मग मी आत्ता मीठ टाकलं. छान असं बॅटर इडलीच्या भांड्यांमध्ये भरून घेतलं आणि इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम म्हणजे खाली जे पाणी टाकतो ना तेव्हा त्याच्यासोबत लिंबू पण टाकलं होतं, जेणेकरून भांडं नंतर काळंसुद्धा पडत नाही. आता आपण जे बॅटर भरतो ना ज्या भांड्यांमध्ये, त्याला बघा अशी छिद्र म्हणजे अशी बिळं असतात. बघा, माझं सकाळपासून काही ना काहीतरी असं पडतच होतं. आता पण बॅटर पडलं त्यातलं. तर ते बिळं एकावर एक ठेवायची नाहीत, बॅटरवरती एकमेकाच्या म्हणजे असं बॅटरवरती ठेवायची. इडलीचं बॅटर भरलं आणि त्याच्यावरती ती बिळं आली पाहिजेत, जेणेकरून व्यवस्थित वाफ वगैरे त्याची निघून जाते आणि छान इडली स्पॉन्जी बनते आणि मस्त बनते. तर आता माझी इडली एकदा पण फसलेली नाही. आणि बघा, आता आजच्या पण इडल्या खूप सुंदर झाल्या होत्या, स्पॉन्जी मऊ मऊ आणि इझिली त्या निघत होत्या, अजिबात चिटकत नव्हत्या. असं काहीतरी बेत केलं ना वेगळं आणि त्या व्यवस्थित झाला ना तो एकदम भारी वाटतं. नाहीतर एवढं मनापासून करायचं आणि काहीतरी फसल्यावर नीट व्यवस्थित काय आलं नाही ना, खूप मूड ऑफ होतो. त्यामुळे इडल्या खूप छान झाल्या होत्या, आजच्या सगळ्यांना आवडल्या. आणि इडली बघा किती स्पॉन्जी झाली होती. विकीला इडली तर आवडते, पण डोसे भरपूर आवडतात, म्हणून त्यासाठी म्हणलं 1-2 डोसे करावेत. तर डोसे बघा म्हणजे सगळे चिटकून बसले. 2दा-3दा ट्राय केलं पण तसेच होत होते, पण टेस्टला भरपूर छान लागत होते बरं का. मला असं वाटतं त्याच्यामध्ये उडीद डाळ जास्त झाली आहे किंवा मग पोहे टाकल्यामुळे तसं झालं असेल. पण नेहमीच मी इडलीच्या बॅटरचे डोसे बनवते तेव्हा चांगले होतात. आजच तेवढे फसले कसे काय माहीत. बिचारा विकी, त्याला डोसे आवडतात म्हणून म्हणलं नाश्त्याला खाऊन जाईल, पण त्याच्या नशिबातच नव्हते. जेवढं फार चांगले झाले होते डोसे ते त्याला दिले. इकडे मला छान असं सांबार केलं होतं मम्मींनी आणि मी इकडे चटणी केली होती. चटणी पण छान झाली होती बरं का. तुम्ही पण एकदा अशी चटणी ट्राय करा. तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा. आणि हे बघा, विकीसाठी नाश्त्याचं ताट तयार केलं. डब्यातसुद्धा त्याला इडली भरून दिल्या.
आणि जेव्हा आमच्या घरी इडलीचा बेत असतो ना, मग तेव्हा मग नाश्त्याला पण इडलीच असते आणि जेवणात पण इडलीच असते, दुसरं काय करायची गरजच लागत नाही. आणि मी तेवढं भिजवून ठेवलं होतं. मग म्हटलं आंघोळीच्या आधी हे सगळं काम करावं. आता गणपती बाप्पा घरी येणार आहेत, म्हणलं साफसफाईला सुरुवात केली पाहिजे, तर थोडेसेच दिवस राहिलेत. मग म्हणलं आज जळमटे काढावीच सगळी, मग नंतर ना आंघोळ करावं, जेणेकरून मग जळमटे वगैरे घाण वगैरे घरातली एकदा निघली ना, मग आंघोळ केल्यानंतर ना आपल्या पण अंगावरची घाण निघते. पण दरवेळी साफसफाई करायची असेल तर माझा अनुक्रम ठरलेला असतो. म्हणजे आधी बेडरूम करायचं, मग किचन करायचं आणि देन हॉल करायचा, कारण हॉलमध्ये जास्त पसारा पण नसतो आमच्या आणि सामान पण थोडंसंच असतं, त्यामुळे हॉल साफ करायला खूप इझी पडतो. त्यामुळे अशा प्रकारे मी सगळं अनुक्रम ठरलेला असतो. आणि जर खूपच कामांना उशीर झाला असेल आणि कोण अचानक यायची भीती वाटत असेल तर हॉलमधला सगळा पसारा आधी मी आवरून घेते, जेणेकरून हॉलमध्ये पहिल्यांदा येतात बसायला सगळे, आणि मग किचनमधले, कारण महिला वगैरे काही बायका वगैरे आल्या की आधी किचनमध्येच येतात, त्यामुळे नंतर ना किचनमधला आवडते. आणि मला वाटलं जास्त जळमटे नसतीलच, कारण वरच्यावर आम्ही असं झाडू फिरवतच असतो, कारण महिना झाला असेल अजून जळमटे वगैरे काढली नव्हती, पण अशी डोळ्यांना दिसत नव्हती. पण जेव्हा झाडूने काढायला गेली, वरती चढले, तेव्हा भरपूर अशी जळमटे निघली. आणि त्यात मला धुळीचा त्रास होता. मला आधी वाटलं की काय थोडीशी जळमट आहेत, काय तर होणार नाही, पण नंतर जाणवायला लागलं की भरपूर त्रास होऊ शकतो आपल्याला, कारण भरपूर धूळ पडते वरून खाली. मग रुमाल बांधला आणि रुमालाने साफ करायला सुरुवात केली, रुमाल बांधून झाडूने साफ करायला सुरुवात केली. त्यानंतर ना किचनमधली जळमटे काढायला आली. किचनमध्ये पण तसंच होतं, दिसत नव्हती जळमटे, पण काढायला गेल्यानंतर भरपूर अशी जळमटे निघाली. आणि मला तर हमखास माहीत झालं होतं मला भरपूर त्रास होणार आहे, कारण रुमाल जरी बांधला तरी मला धुळीची ॲलर्जी आणि मला भरपूर त्रास होतो. आणि संध्याकाळी तसंच झालं. आणि आता धुळीची आधी जळमटे काढून घेतली, म्हटलं जळमटे काढल्यानंतर बाकीची खालची जी साफसफाई ती नंतरनं करता येते, नाहीतर कालची भांडी वगैरे आधी घासली आणि त्यानंतरनं जळमटे काढली की सगळं त्याच्यावरती पडतं आणि काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जळमटे आधी काढून घेतली. आणि जर कोण पाहुणे वगैरे आमच्यात घरी यायचे असेल ना, तर मी आधी हॉल आणि त्यानंतरनं किचन साफ करून घेते. आणि बाई माणूस वगैरे यायचं असेल तर किचन आधीच साफ करून घेते, कारण किचनवरती जर राडा म्हणजे भांडी वगैरे पडलेली असली ना, लगेचच बायका जज करतात, अरे हिची अजून भांडी पडलेली आहे. तर मग ते विचार करत नाहीत की जी लहान मुलं आहेत किंवा मग कशामुळे तरी राहिली असतील, पण ते लगेच जज करायला सुरुवात करतात. त्यामुळे हॉल आणि किचन पाहुणे यायचे असेल तर आधी क्लीन करून ठेवते. आणि व्हायचं तेच झालं. संध्याकाळी मला भरपूर त्रास झाला. मग मला एक प्रमोशनसाठी ऑस्क्युअर ब्रँडचं तुळशी मध आलं होतं, जे की खोकल्यासाठी पण चांगलं आहे. मला धुळीची ॲलर्जी आहे, म्हणजे मला नंतर संध्याकाळी खोकला येतो भरपूर, श्वास पण घेता येत नाही, दम लागतो. आता पण मला त्रास होतो आहे. हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे, तेव्हा तर खूप त्रास होत होता, आता तरी थोडासा कमी आलेला आहे. मग मी पण मध पिलं, म्हणलं आद्यालासुद्धा खोकला लागला होता, सर्दी येत होती, मग तिला पण मध पाजलं. आणि असे औषधं खाताना ती खूप नखरे करते, गिळत नाही औषध. आणि मध पण गिळताना थोडंसं म्हणजे वेळ लागतो, त्यामुळे म्हटलं आता मध गिळते का काय माहीत. पण तिने थोडा वेळ ठेवलं तोंडात आणि त्यानंतरनं खाऊन टाकलं. मग मी पण थोडंसं मध खाल्लं, थोड्या वेळासाठी का होईना आराम पडला. मग म्हटलं थोडासा चहा पण ठेवावा, थकल्यासारखं वाटत होतं, म्हटलं आल्याचा मस्त असा चहा ठेवावा, मग बरं वाटेल घशालासुद्धा गरम गरम चहा पिल्यानंतर ना. मग चहा ठेवायला घेतला. मी पण चहा घेतला आणि म्हणजे सगळेच आले होते कामावरून, मग सगळ्यांसाठी चहा गाळला आणि मी पण घेतला. आणि थोड्याशा सकाळच्या इडली शिल्लक होत्या, मग म्हटलं चला त्याची इडली फ्राय करूयात. मग आद्याचा पण नाश्त्याचा टाईम झाला होता, म्हटलं आद्या पण खाईल म्हणून. आद्याने ह्याच्या आधी कधी इडली खाल्ली होती, इडली फ्राय खाल्लं नव्हतं, म्हटलं काहीतरी नवीन काहीतरी मग चांगल्या आवडीने खाईल म्हणून मी करायला घेतलं. ज्यांना इडली फ्राय माहीत नसेल तर राहिलेल्या इडलीचे असे तुकडे करून घ्यायचे, जिरी मोहरी कढीपत्ता आणि सांबार मसाला टाकून मस्त असं परतून घ्यायचं. झालं आपली इडली फ्राय तयार. खूप छान लागतं. पण दरवेळी मी काही ना काहीतरी नवीन केलं ना, अजिबात आमच्या आद्या आवडीने खातच नाही, त्यामुळे मला नवीन करायचं तिच्यासाठी एकदम आता कंटाळा यायला लागला, कारण खातच नाही. त्यानंतर थोडा वेळ आद्याला घेऊन बाहेर गेले, कारण मला पण लो फील होत होतं, खोकला वगैरे येत होता, परत थकल्यासारखं वाटत होतं. म्हटलं बाहेर घेऊन जावं, आद्याचा पण मूड फ्रेश होईल, माझा पण फ्रेश होईल, म्हणून गेले घेऊन. कुठलं बाहेर?
आणि रात्री एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो विकी आणि मी, आणि जिकडे स्वामींचे मंदिर आहे त्या साईडला गेलो होतो. मग येता येता स्वामींचं दर्शन पण घेऊन आलो. जरा चांगलं वाटतं स्वामींचं दर्शन घेऊन आल्यानंतर ना. आणि मग मला एवढा त्रास होत होता तरी पण मी पाणीपुरीची गाडी दिसल्यानंतर ना विकीला गाडी थांबवायलाच लावली. म्हणलं मला पाणीपुरी खायचीच आहे. मग फायनली मी पाणीपुरी खाल्लीच. मला इतकं खोकला येत होता तरी पण. आणि तो मला लास्ट इयरचा गणपतीमधला फोटो दाखवत होता की बघ माझी तेव्हा बॉडी किती होती आणि आता बघ कशी झाली आहे म्हणून. आणि मला एक कमेंटसुद्धा आली होती, तुझ्या नवऱ्याकडे तू लक्ष दे, त्याची तब्येत बघ कशी झाली आहे म्हणून. तर मी तरी काय करू, त्याला कामाचा खूप ट्रेस असतो, जेवायलासुद्धा मिळत नाही, त्यामुळे त्याची तब्येत अशी झालेली आहे. आणि घरी आल्यानंतर आद्याला पण खोकला होता, वाफ दिली तिला, मी सुद्धा वाफ घेतली. आणि संध्याकाळी छान असं जेवण झाल्यानंतर मूवी बघत बघत झोपले. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर खरंच तुमचं काय सजेशन असेल तर नक्की कमेंट करा. मला कमेंट वाचायला आणि रिप्लाय द्यायला भरपूर आवडतं आहे.